विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, के आर्ट, BH कॉमर्स, एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आज या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. आपण GG 220A जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे, यामधील चॅप्टर नंबर 4 रिसोर्सेस, यामध्ये फॉरेस्ट रिसोर्सेस ह्या टॉपिकविषयी आपण चर्चा करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण चर्चा करण्या अगोदर मागील तासिकेचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. मागील तासिकेमध्ये कोणत्या गोष्टीचा विचार केला आहे याचाही आपण या ठिकाणी विचार करूया. म्हणजे मागील तासिकेला आपण बघितलं होतं की असणारं वनांचा असणारं पर्यावरणामध्ये असणारं प्रत्यक्ष कसं महत्व आहे त्याचा आपण मागील तासिकेला विचार केला. म्हणजे थोडक्यात आपण जर असा विचार करत आलो की सर्वसाधारणपणे अरण्याखालील क्षेत्र सर्वसाधारणपणे 33% पेक्षा कमी नको आहे. जर मोठ्या प्रमाणात हे 33% जर कमी झालं तर मोठ्या प्रमाणात असणारा त्या पर्यावरणाचा समतोल ढासळतो. म्हणजे वनामुळे असणारा थंड गारवा मदत होते असते किंवा फारशी गरम होत नाहीत. म्हणजे हवेत गारवा निर्माण करायचा असेल किंवा वनस्पतींची पाने हवेत आर्द्रता राखून ठेवायची असेल, या सर्वांचा उपयोग प्रामुख्याने असणाऱ्या अप्रत्यक्षपणे उपयोग हा मानवाला किंवा असणाऱ्या पृथ्वीवरती प्रत्येक सजीवाला होत असतो हे आपल्याला बघितलं असेल. म्हणजे पुराची तीव्रता असेल, मर्दीची धूप असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतील किंवा ह्या सर्व गोष्टी जर व्यवस्थित प्रकारे जर करायचे असेल तर वनसंपदा ही चांगल्या प्रकारे राखणे हे गरजेचे आहे. म्हणजे थोडक्यात असाही आपण विचार करूया की झाडाची पाने जर मोठ्या प्रमाणात जमिनीवर पडतात, पाने, फुले, फळे सडल्यानंतर मातीत मिसळतात आणि यापासून जमिनीची सुपीकता वाढते. निसर्गातील विविध चक्रे असतात, त्या चक्रांचे किंवा या चक्रामुळे अविरत कार्य करण्यासाठी त्यांना थोडक्यात वनांचे महत्व खूप आहेत. थोडक्यात असा विचार करू की पर्यावरणातील हवा शुद्ध राखण्यासाठी वने हे अतिशय खूप महत्वाचे असते. म्हणजे वनामुळे ऑक्सिजनची निर्मिती असेल किंवा वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचे शोषण असेल तर थोडक्यात ह्या गोष्टी आपल्याला नक्कीच चांगल्या प्रकारे करता येऊ शकतात. म्हणजे थोडक्यात वाळवंटीकरणासारख्या प्रक्रिया असेल किंवा मृदा धुपेसारखे गोष्टी असेल, या गोष्टी ह्या आपल्याला सहज साध्य करू शकतो. ह्याचा आपण किंवा वनामुळे पर्यटनाचा विकास कसा साधता येऊ शकतो, अशा प्रकारे थोडक्यात असा आपण विचार केला की मागील तासिकेला की मानवाच्या जर अप्रत्यक्ष असणाऱ्या गरजा किंवा प्रत्यक्ष असणाऱ्या गरजा पूर्ण करण्याचं कार्य या फॉरेस्ट रिसोर्सेसकडे किंवा वनसंपदेकडे आहे. अशा प्रकारे हे पर्यावरणीय महत्व किंवा अप्रत्यक्ष उपयोग हे मानवाला मोठ्या प्रमाणावर किंवा पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी नक्कीच मदत करत असतात असं आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला या अशा महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वनसंपदा आहे, जसे आपण महाराष्ट्रात असणाऱ्या या वनसंपदेचे महाराष्ट्रातील असणाऱ्या जनतेसाठी किंवा महाराष्ट्रातील असणाऱ्या लोकांसाठी कोणकोणत्या प्रकारचे अप्रत्यक्षपणे फायदे मिळतात आणि हे अप्रत्यक्ष प्रकारचे फायदे मिळवण्यासाठी आपण कोणकोणत्या कृती केल्या पाहिजे याचाही आपण या ठिकाणी विचार केला आहे. म्हणजेच आजच्या तासिकेला आपण विचार करणार आहोत. तर साधन संपदेचा विचार करत असताना आपल्याला आजच्या तासिकेला असा विचार करायचा आहे की महाराष्ट्रामधील असणारी साधन संपदा, महाराष्ट्रातील असणाऱ्या साधन संपत्तीचे कोणकोणते प्रकार आहेत, महाराष्ट्राची साधन संपदा कशी वितरित झाली आहे, कोणकोणत्या प्रकारची झाडे आहेत, यांचा अपेक्षित वितरण कशा प्रकारचे आहेत, या सर्व गोष्टींचा आजच्या तासिकेला आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजे थोडक्यात महाराष्ट्राच्या वनांचं वितरण असेल, ते वनांचं वितरण करण्यासाठी कोणकोणत्या गटाचं, कोणकोणत्या वनस्पतीच्या नैसर्गिक महाराष्ट्राच्या असणाऱ्या नैसर्गिक वनस्पतीवर कोणकोणते परिणाम करणारे घटक आहे याचाही आपण या ठिकाणी विचार केला गेला आहे. म्हणजेच एखाद्या देशाच्या किंवा प्रदेशाच्या वनस्पतींचे स्वरूप असेल, वितरण असेल, वनस्पतींचे प्रकार असेल, यावर भौगोलिक घटक असेल किंवा मानवी घटकांचा नक्कीच प्रभाव पडत असतो. म्हणजे या संयुक्तिक परिणामातून जर आपण असा विचार केला की वनस्पतींची चित्र उभे राहते. आता याही थोडक्यानंतर महाराष्ट्राच्या वनस्पतीवर कोणकोणत्या घटकांचा प्रभाव पडतो याचे विवेचन करणं सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. म्हणजे वनस्पतीच्या विविध अंगावर परिणाम करणारे घटक किंवा वनस्पती या ठिकाणी वेगवेगळ्या वनस्पती आहे, या कोणत्या घटकावर अवलंबून हे आपल्याला विचार करावा लागेल. म्हणजे त्या ठिकाणी हवामानाची परिस्थिती असेल, भूगर्भ रचना असेल, जमिनीचे स्वरूप असेल, भूपृष्ठ रचना असेल किंवा प्रदेशाचे सर्वसाधारण स्वरूप असेल किंवा पाण्याच्या निसर्गाची परिस्थिती असेल किंवा नैसर्गिक प्रवाह प्रणाली असेल किंवा मानवाचा हस्तक्षेप असेल, असे वेगवेगळे वनस्पतींच्या अंगावर किंवा वनस्पतींच्या प्रत्येक वनाच्या प्रकारावर किंवा वितरणावर परिणाम करणारे घटकाचा जर आपण विचार केला तर पहिल्यांदा बघूया आपण पहिला किंवा हवामानाची परिस्थिती. आता हवामानाची परिस्थिती असेल तर नैसर्गिक वनस्पतीवर सर्वात महत्त्वाचा परिणाम हवामानाचा घटकाचा होत असतो हे आपल्याला माहिती आहे की त्यामध्ये निसंशयपणे तापमान असेल आणि पाऊस असेल, या सर्वात महत्त्वाचे जास्त प्रभावी करणारे घटक आहेत. त्याच्या वार्षिक असेल तसे ऋतुमानातील वितरणाचा परिणाम हा ऋतूंच्या या वितरणावर किंवा यांच्या स्वरूपावर पडत असतो. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये तापमानाचा जर आपण विचार केला तर वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या तापमानापेक्षा नेहमीच जास्त आहेत. म्हणजे त्याचप्रमाणे जर भौगोलिक स्थान हे उष्ण कटिबंधीय प्रदेशात असल्यामुळे सूर्यप्रकाश भरपूर असतो आणि सूर्यप्रकाश उन्हाळ्यामध्ये तापमान एवढे जास्त असते की अनेक वृक्षांची पाने गळून पडतात
आता काही वृक्ष पर्णही नाही होतात. वनस्पतींच्या वाढीसाठी जमिनीमधून किती प्रमाणात ओलावा आहे ही एक सर्वात महत्त्वाची बाब आहे. आता या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ऋतुकालानुसार जमिनीवर जसजसे पाणी उपलब्ध असतं तसं त्या वनस्पतीवर होतो. हे आपल्याला माहिती आहे की वृष्टी आणि बाष्पीभवनाचा कसा वनस्पतीवर परिणाम होतो हे आपण अभ्यास शकतो. किंवा आर्द्र हवामानातील अरण्य ते कशा प्रकारचे आहेत याचाही आपण विचारू शकतो. किंवा कोरड्या हवामानातील असणाऱ्या वनस्पती, कोरड्या हवामानातील असणारे अरण्य कोणते, किंवा महाराष्ट्रातील असणाऱ्या वनस्पती पूर्व पश्चिम दिशेने कशा गोष्टी केल्या आहेत. किंवा आता त्यानंतर पुढचा घटक बघूया आपण की भूगर्भ रचना आणि जमिनीचे स्वरूप कसे आहेत. म्हणजे वनस्पतींच्या प्रकारावर जर प्रदेशाची भूगर्भ रचना असेल, त्यानंतर जमिनीच्या स्वरूपाचा परिणाम आपल्याला प्रकारावर अवलंबून असतो. म्हणजे थोडक्यात आपण असा विचार करू की हवामान व जमीन यांचा संयुक्तपणे परिणाम हा वनस्पतींच्या बऱ्याच ठिकाणी पाहावयास मिळत असतो. म्हणजे बेसाल्ट खडकावरील वनस्पती असेल, म्हणजे थोडक्यात आता जर आपण विचार केला की महाराष्ट्राचे पठार हे बेसाल्ट खडकापासून तयार झाले आहेत असून त्यावर बऱ्याच ठिकाणी काळी मृदा आढळते. आता ह्या प्रदेशावर पानझडी वृक्ष, झुडपे असे विस्तृत प्रमाणात आढळतात. अनेक ठिकाणी बाभळाची झाडे आणि जाई जमिनीवर काही गवताळ कुरणे आपल्याला आढळून येतात. आता निष्ठ असेल किंवा शिष्ट असेल खडकावरील वनस्पती. कोकणातील उंचावरील प्रदेशामध्ये लिस्ट किंवा शिष्ट खडकावरील जांभा प्रकारच्या वर्षारण्ये पाहावयास मिळत असतात. तर सकल प्रदेशात जर गेलो आपण तर जांभा प्रदेशात म्हणजे वनस्पतीचे वितरण तुरळक अवस्था असते. म्हणजे पाण्याची पातळी अधिक खोलवर गेली आहेत त्याचाही प्रभाव आपल्याला वनस्पतीवर होतो असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे कोकणच्या किनारपट्टीवर वालुकामय मृदा असून तेथे ताडाची झाडे आपल्याला असे या ठिकाणी म्हणता येईल. खाड्यालगतच्या भागात दलदलयुक्त खांजण असे आपल्या या ठिकाणी वनस्पती. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये असणारी भूगर्भ रचना कशा स्वरूपाची आहे याचाही आपण विचार करू शकतो असं आपल्या या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे भूपृष्ठ रचना असेल किंवा प्रदेशाचे सर्वसाधारण स्वरूप असेल. म्हणजे थोडक्यात असा विचार करूया की वनस्पतीच्या वितरणावर भूपृष्ठाचा स्पष्ट परिणाम आपल्याला आढळून येईल. म्हणजे सह्याद्री पर्वताचा जो पश्चिम भाग असेल कोकण किनारपट्टीवर पाहिला असता सरळ भिंतीसारखा दिसतो. समुद्र किनाऱ्यापासून बाष्पयुक्त मान्सून वारे सह्याद्री पर्वतामुळे अडवल्यामुळे पश्चिम भागामध्ये भरपूर पाऊस देतात हे आपल्याला माहिती पडल्याने त्या ठिकाणी घनदाट वनस्पतीचे आच्छादन आहेत. आता विविध प्रकारचे उंच वृक्ष त्या ठिकाणी पाहावयास मिळतात. पश्चिम घाट ओलांडून पूर्वेकडे आला तर पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी कमी उंचीचे तुरळक वृक्ष आढळतात. म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये अस्तंभ असणाऱ्या गाविलगंड टेकड्यांच्या उत्तर रांगावर किंवा अजिंठा टेकड्याच्या उत्तर उतारावर विदर्भामध्ये विपुल वनस्पती आपल्याला पाहाव्या मिळतात. या उलट तर आपण दक्षिण उतारावरील बाजूवरील सर्वसाधारण स्वरूपाच्या वनस्पती आहेत. याचे कारण की टेकड्यांच्या उतारावरून बाष्पयुक्त वारे वाहतात आणि भरपूर पाऊस देतात त्यामुळे त्या ठिकाणी वनस्पती आच्छादन आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. आता याही नंतर पुढे आपण असा विचार केला की दख्खनच्या पठारावर असणाऱ्या टेकड्यांची रचना ही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. आता ही वैशिष्ट्यपूर्ण असताना या पायऱ्या पायऱ्यांचा उतार प्राप्त झालेला आहे. त्या ठिकाणी त्यांचे तीव्र स्वरूपाचे कडांचे भाग बेसाल्ट स्वरूपाचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी असणारा जमिनीचा थर जवळजवळ नाहीसा आहे किंवा पातळ स्वरूपामध्ये आढळतो की त्या ठिकाणी वृक्ष नाही आहेत. म्हणजेच या टेकड्यांच्या इतर भागामध्ये झाडे आढळतात. याचे कारण किंवा जमिनीचा थरही बराच आहेत आणि पाण्याची पातळी थोडी वर आहेत. आता पुढचा एक घटक बघूया की पाण्याच्या निचऱ्याची परिस्थिती किंवा नैसर्गिक प्रवाह प्रणाली. दख्खनच्या पठारावर जर आपण विचार केला तर विस्तृत भागामध्ये ओसाडा अशा स्वरूपामध्ये आपल्याला वृक्षहीन प्रदेश आहे. काही ठिकाणी झाडे झुडपे आढळतात. पठारावरून ज्या भागात नद्या वाहतात, पावसाळ्यात ओढ्या नाल्यांना पाणी असते ती हिरवीगार वनश्री आपल्याला त्या ठिकाणी दिसते. थोडक्यात परंतु ह्या सभोवतालचा प्रदेश मात्र ओसाड होत जातो. काही भागामध्ये पाण्याची पातळी मध्यम स्वरूपाची असून बांबूची वने असतील, पोपळीच्या बागा असतील, त्या ठिकाणी जांभा जमिनीच्या प्रदेशामध्ये काजूची झाडेही त्या ठिकाणी आढळतात. आणि आता शेवटचा जो पॉईंट आपल्याला मानवाचा हस्तक्षेप. नैसर्गिक वनस्पतीवर असेल किंवा स्वरूपावर असेल वितरणावर मानवाचा हस्तक्षेपावर फार मोठा विपरीत परिणाम होतो. म्हणजे आपण असा विचार करू की सर्वसाधारणपणे सकल प्रदेशातील किंवा डोंगरांच्या पायथ्याजवळचा बरीचशी अरण्ये तोडण्यात आली आहेत. ती प्रामुख्याने शेत जमिनीला उपलब्ध होते ते प्रमुख विचारानेच. परंतु ही तोड अनियंत्रितपणे अविचारीपणे केल्यामुळे पुढील परिणाम आपल्याला भोगावेच मिळत असते. अरण्यामध्ये लागणाऱ्या आगीमुळे वनस्पतीचे नुकसान होते. अरण्यात राहणारे आदिवासी लोक भटकी शेती करण्याच्या निमित्ताने उत्तम प्रकारची वनस्पतीची तोड करतात आणि तेथे पिके घेतात. आता कालांतराने हे प्रदेश सोडून दुसरीकडे जाते हे आपल्याला माहिती आहे की परंतु जरी नवीन वृक्ष येत असले तरी त्या ठिकाणी मूळ वनस्पतीची निर्मिती होऊ शकत नाही. या ठिकाणी कमी प्रतीच्या वनस्पती त्या ठिकाणी निर्माण होतात. थोडक्यात असा आपण जर विचार केला तर दक्षिण कोकणमध्ये असेल किंवा या ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मारा असेल त्या ठिकाणी धूप झाली आहे किंवा लिचिंगची प्रक्रिया असणारी जो थर निघून गेला त्या निकृष्ट प्रतीच्या जांभा मृदात नवीन झाले. अशा वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पतीवर किंवा असणाऱ्या महाराष्ट्रातील वनस्पती जीवनावर परिणाम करणारे वेगवेगळे घटक आपण या ठिकाणी बघितलं. आता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रकारचे वनांचे प्रकार कोणत्या ठिकाणी कोणते प्रकार आहेत याचा आपल्याला आजच्या शिकला. या घटकांचा विचार केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असा विचार करला की महाराष्ट्रातील वनांचे प्रकार व वितरण कसं आहे त्याचा विचार आजच्या शिकला आपण करणार आहोत.
तर आपण पहिल्यांदा प्रस्तावनेकडे जाऊया की महाराष्ट्रातील सर्व वनांचा अभ्यास केला असं लक्षात येतं की आपल्याला की या ठिकाणी असणाऱ्या प्रकारची विविधता आपल्याला दिसून येत असते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्व वनांचा आपण विचार करूया की वनामध्ये असणारे वेगवेगळे विचार असतील, त्या ठिकाणी असणाऱ्या परिस्थिती असतील, वेगवेगळे घटक असतील, ते अभ्यासले. या अभ्यासावरून असं आपल्या लक्षात येतं की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या या प्रकारामध्ये विविधता आहेत. थोडक्यात महाराष्ट्रातील असणारी भूरचना असेल, हवामान असेल, या सर्वांचा परिणाम हा महाराष्ट्रातील वन प्रकारावर झालेला दिसून येतो, आपल्याला नक्कीच सांगता येईल. थोडक्यात मानव हा सुद्धा एक सर्वात महत्वाचा घटक मानला गेला पाहिजे, कारण मानवी वृत्ती किंवा स्वार्थीपणा यामुळे अरण्याचे क्षेत्र कमी झाल्याचे दिसून येते, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. थोडक्यात नैसर्गिक कारणापेक्षा मानवाच्या वेगवेगळ्या कृतीमुळे किंवा निर्वनीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र कमी झालं आहे, हे आपल्याला या ठिकाणी सांगू शकतो. थोडक्यात 1960 मध्ये 63,544 चौरस किलोमीटर क्षेत्र हे महाराष्ट्राच्या वनाखाली होतं. ते जर आजच्या आकडेवारीनुसार जर विचार केला तर 2019च्या आकडेवारीनुसार ते 50,662 चौरस किलोमीटर पर्यंत कमी झाले आहेत. थोडक्यात या मोठ्या प्रमाणात झालेले वनक्षेत्र कमी याचे आपले या ठिकाणी उदाहरण देऊ शकतो. थोडक्यात महाराष्ट्रातील सर्व प्रदेशातील झाडे असतील, त्यांची वैशिष्ट्ये असतील, या सर्व वैशिष्ट्यांच्या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर ते महाराष्ट्रातील अरण्याचे प्रकार आपल्याला पुढील प्रकार सांगता येतील, असा आपण विचार करणार आहोत. आता महाराष्ट्रातील वनांचे कोणकोणते प्रकार आहे हे आपण अभ्यासूया. पहिल्यांदा उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्ये, उष्णकटिबंधीय निमसदाहरित अरण्य, उपोष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्य किंवा उष्णकटिबंधीय मान्सून अरण्य त्यांना म्हटलं गेलंय. आणि त्याचा पाचवा प्रकार आहे उष्णकटिबंधीय वृक्ष पानझडी अरण्य आणि सहावा प्रकार आहे उष्णकटिबंधीय काटेरी अरण्य. असे हे 6 प्रकार. पहिला उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य, दुसरा उष्ण कटिबंधीय निमसदाहरित अरण्य, तिसरा उप उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य, चौथा प्रकार आहे उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्य किंवा त्याला म्हणायचं उष्ण कटिबंधीय मान्सून अरण्य, पाचवा प्रकार उष्ण कटिबंधीय वृक्ष पानझडी अरण्य, सहावा प्रकार उष्ण कटिबंधीय काटेरी अरण्य. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये आढळणारे हे 6 प्रकार आपण अभ्यासणार आहोत. आता आपण एक एक प्रकाराविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्यातला आपण पहिला प्रकार बघणार आहोत की उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य. आता उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्याचा आपण विचार करत असताना या ठिकाणी असणाऱ्या ज्या महाराष्ट्रामध्ये सरासरी पर्जन्य आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे की 200 किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडतो, त्या असणाऱ्या सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर डोंगराळ भागामध्ये जर काही पठारी प्रदेशामध्ये ही अरण्ये आढळतात. या ठिकाणी पावसाबरोबर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असतात. या अरण्य तुलनेने अधिक घनदाट असतात. वर्षभर अरण्यामध्ये जवळपास सर्व झाडाची पाने हिरवी असतात. म्हणून या अरण्यांना आपण सदाहरित अरण्य असंही म्हणतो. सदाहरित अरण्य का म्हणायचं, तर त्या झाडाची पाने वर्षभर हिरवी असतात म्हणून सदाहरित. आता कोकणातील भागामध्ये सह्याद्रीच्या पायथ्यालगतचा भाग असेल, प्रामुख्याने महाबळेश्वर असेल, माथेरान असेल, सावंतवाडी असेल, यासारख्या ठिकाणी या प्रकारचे वर आपल्याला प्रामुख्याने हे सदाहरित अरण्य आढळतात. आता ह्या भागामध्ये आपण विचार केला तर महाराष्ट्रातील कोकण भागामध्ये गेलो तर सह्याद्रीच्या पायथ्यालगतचा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी परिसर आहे. त्या सावंतवाडीच्या परिसरामध्ये किंवा माथेरान असेल किंवा महाबळेश्वर असेल, या परिसरामध्ये आपल्याला उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य आढळून येतात. म्हणजे या प्रदेशामध्ये आपल्याला ते सांगता येतील. आता ज्या ठिकाणी वार्षिक पर्जन्य 200 किंवा 200-250 पेक्षा जास्त, सुमारे 250 पेक्षा त्यापेक्षा जास्त असणाऱ्या किंवा जांभा मृदेचा प्रदेश आहे, त्या जांभा मृदेच्या प्रदेशामध्ये या प्रकारच्या वनस्पती आपल्याला या ठिकाणी म्हणजे उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य आपल्याला बघावयास मिळत जातात. आता या वृक्षांचं स्वरूप बघूया. या वृक्षांचं स्वरूप कसं आहे, कशा प्रकारचे स्वरूप त्या ठिकाणी आपल्याला मिळते, तर या ठिकाणी असताना भरपूर पाऊस पडतो या प्रदेशामध्ये, सर्वात महत्वाची गोष्ट. त्यानंतर आर्द्रतेचे प्रमाण सर्वात जास्त असते. त्यानंतर ह्या जमिनीमध्ये असणारे ह्युमस मोठ्या प्रमाणात मुबलक प्रमाण असल्यामुळे त्या ठिकाणी घनदाट वनस्पतीचे आच्छादन आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळत असते. थोडक्यात या ठिकाणी वृक्षांची उंची साधारणपणे 45 ते 60 मीटरच्या दरम्यान आपल्याला आढळून येते. थोडक्यात घनदाट अरण्यांमध्ये कमी उंचीची वनस्पती देखील वाढतात असं म्हणतात. आता याबरोबर आपण बघूया की या ठिकाणी या उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्यामध्ये कोणकोणते वृक्ष आढळतात. आता कोणकोणते वृक्ष आढळत असेल तर सदाहरित अरण्यामध्ये नागचंपा असेल किंवा पांढरा सिडार असेल, फणस असेल, कावसी असेल, जांभूळ असेल वगैरे वृक्ष त्या ठिकाणी आढळत असतात. त्याचबरोबर हिरडा असेल, बांबू असेल, जांभूळ असेल, शिसम असेल, ताड असेल वृक्ष,
यासारखे वृक्ष साधारणपणे या ठिकाणी आढळतात. याबरोबर काही त्या ठिकाणी झाडं झुडपेही प्रमाणात आढळतात. त्यामध्ये रानकिडी असेल, करवंदी असेल, बामणी असेल, निरगुडी असेल, साग यासारख्या वृक्षाला आर्थिक मूल्य जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी वृक्षांचे लाकूड कठीण असल्यामुळे हे स्थानिक लोक त्या ठिकाणी इंधन म्हणूनही वापर करत असतात, असं आपल्याला ठिकाणी म्हणावं लागेल. थोडक्यात या ठिकाणी असणारे वृक्षाचे प्रकार असेल, वृक्षाचे स्वरूप असेल, प्रदेश असेल, या ठिकाणी आपण या ठिकाणी बघितले आहेत. आता पुढे जाऊन आपण बघणार आहोत की ह्या वृक्षाचं भूषण सुधारित वृक्षांचं आर्थिक महत्व काय. आता आर्थिक महत्व तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे या सुधारित अरण्यामध्ये असलेल्या वनस्पतींना आर्थिकदृष्ट्या मर्यादित उपयोग होतो. म्हणजे थोडक्यात आपण विचार करूया की कारण या वनस्पतीपासून तयार होणारे लाकूड हे अतिशय कठीण असतं आणि कठीण असल्यामुळे या ठिकाणी स्थानिक लोक हे त्याचा इंधन म्हणून वापर करत असतात. काही ठिकाणी टिंबर म्हणूनही वापरात काही योग्य असत नाहीत. म्हणजे थोडी तरी त्या वृक्षांची बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला दिसून येते. वृक्षांचे संवर्धन करणे ही अत्यंत आवश्यक आहे, कारण या वृक्षांच्या साहाय्याने मृदा संधारण हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं. त्याचबरोबर त्याचा एक फायदा होऊ शकतो की भूमिगत पाण्याची पातळी वाढू शकते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूळ वनस्पती तोडल्यानंतर त्याच ठिकाणी त्याच प्रकारच्या वनस्पतीची निर्मिती होत नाही, हेही आपण बघितलं गेलं आहे. म्हणजे त्याच ठिकाणी जर त्याच प्रकारच्या वनस्पती जर लावल्या तर नक्कीच त्या ठिकाणी त्याचा फायदा होऊ शकतो. त्याच ठिकाणी असणाऱ्या कमी प्रतीच्या वनस्पती त्या ठिकाणी येतात आणि पर्यायाने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असणाऱ्या सदाहरित वनस्पतींची हे असणारी अरण्ये कमी होण्यास मदत होते. आता पुढचा प्रकार बघूया, उष्णकटिबंधीय निमसदाहरित अरण्य. आता याचा प्रदेश बघूया की वार्षिक सरासरी पर्जन्य 200 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा कमी ज्या ठिकाणी पाऊस पडतो त्या ठिकाणी किंवा आसपास प्रदेशात पाऊस पडतो त्याला निमसदाहरित अरण्य असे म्हणतात. आता सदाहरित अरण्य आणि पानझडीचे अरण्य यांचा संक्रमण अवस्थेमध्ये ही अरण्य येतात. आता सदाहरित अरण्य आणि पानझडी अरण्य या दोनच्या मधला जो भाग येतो त्याला म्हणतात उष्णकटिबंधीय निमसदाहरित अरण्य. आता हे जर आपण विचार केला तर हे साधारणतः सह्याद्रीच्या पश्चिम वितारावर असेल, कोकणात असेल, घाट माथ्यावर असेल, या प्रामुख्याने या ठिकाणी आढळतात. आता विशेषतः म्हणजे आंबोली असेल, लोणावळा असेल, इगतपुरी असेल, पेठ असेल, सुरगाणा असेल, या ठिकाणी या प्रकारची अरण्य आपल्याला आढळत असतात. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आपण विचार केला की पश्चिम किनारपट्टीवरून गेलो कोकणामध्ये त्याचा एक सलग पट्टा आपल्याला पाहावयास मिळतो. त्याचप्रमाणे सह्याद्री पर्वताच्या पश्चिम भागामध्ये घाट माथ्यावरही काही प्रमाणात या वनस्पती आपल्याला या ठिकाणी आढळतात, असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात विशेषतः आंबोली, लोणावळा, इगतपुरीच्या परिसरामध्ये निमसदाहरित अरण्य आपल्याला या ठिकाणी आढळतात. आता ह्या वृक्षांचं स्वरूप बघूया. आता उष्णकटिबंधीय निमसदाहरित अरण्यामध्ये आढळणारे वृक्ष हे सदाहरित अरण्यापेक्षा कमी उंचीचे असतात. आता जसे सदाहरित अरण्यामध्ये असणारी उंची ही 40 ते 60 मीटरच्या दरम्यान होती, पण या ठिकाणी असणारी उंची ही त्यापेक्षा थोडीशी कमी आढळून येते. म्हणजे या अरण्यातील वृक्षांची पाने हे गळण्याचा हंगाम हा वेगवेगळा असू शकतो, असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात वर्षभराचा जर आपण विचार केला तर वर्षभर सर्वसाधारणपणे स्वरूपामध्ये हिरवीगार वनश्री आपल्या या ठिकाणी पाहावयास मिळते आणि अधूनमधून या ठिकाणी काही पानझडी वृक्षही आढळतात. याचा आपण विचार करूया. आता कोणकोणते वृक्ष त्या ठिकाणी आढळतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, वृक्षांचे प्रकार सांगत असताना किंवा वृक्ष कोणकोणते आढळतात. निमसदाहरित अरण्यामध्ये किंडल असेल, रानफणस असेल, त्यानंतर नांबा असेल, नाना असेल, कंदम असेल, शिसम असेल, बिबळा असेल, त्यानंतर जांभूळ असेल, अंजन असेल, कदंब असेल, यासारखे प्रमुख वृक्ष आढळतात. त्याचबरोबर हे वृक्ष अरण्याचे वैशिष्ट्य म्हणजे अरण्यातील वृक्षांची पाने एकाच वेळी झडत नाहीत, तर कालावधी वेगवेगळा असतो आणि म्हणून त्यांना निमसदाहरित ओळखतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की निमसदाहरित म्हणजे काय, की ते निम्मे सदाहरित राहतात आणि कायम सारखे एका वेळेस पाणी गाळत नाहीत किंवा निम्मे गाळतात आणि निम्मे नंतर गाळतात, अशा त्यामुळे त्या ठिकाणी निम्मे पाने गाळल्यामुळे त्यांना निमसदाहरित असंही आपल्या या ठिकाणी म्हटले गेले आहे. आता या झाडांची सर्वसाधारण उंची आपण जर बघितली तर 20 ते 40 मीटरच्या दरम्यान आढळते, हे आपण मला मागाशी सांगितलं. थोडक्यात ह्या झाडांचा आपण ह्या उष्णकटिबंधीय निमसदाहरित अरण्यांचा जर आर्थिक महत्त्वाचा विचार करता आलो तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्याचा आर्थिकदृष्ट्या उपयोग होतो. उदाहरणार्थ असेल, राईन असेल, नाना असेल, हे वेगवेगळ्या प्रकारचे वावळी असेल, हे वृक्ष सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. याच वृक्षांचं लाकडी मूल्य आपण ते तरी इमारतीच्या बांधकामासाठी असेल, रेल्वे स्वीपरसाठी असेल, तयार करण्यासाठी असेल किंवा जहाज बांधणी उद्योग असेल किंवा स्थानिक लोक या लाकडाचा उपयोग इंधन म्हणून करत असेल, म्हणजे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर उष्णकटिबंधीय निमसदाहरित अरण्यांचा वापर या ठिकाणी केला जातो. आता यानंतर जाऊया आपण पुढचा जो प्रकार आहे उप उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य. आता उप उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य या ठिकाणी ज्या प्रदेशामध्ये साधारणपणे 300 किंवा 250 पेक्षा जास्त पाऊस पडणारा म्हणजे 300 ते 400च्या दरम्यान पाऊस पडतो, त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे अरण्य आढळतात. यामध्ये प्रामुख्याने महाबळेश्वर असेल, पाचगणी असेल, भीमाशंकर असेल, आंबोली असेल, गाविलगड असेल उत्तर महाराष्ट्रामध्ये, अस्तंबा डोंगर असेल, यांचा समावेश होतो. म्हणजे भीमाशंकरच्या परिसरामध्ये जे आढळणं असतात त्याला उपोष्ण
सदाहरित अरण्य असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे ह्या प्रदेशामध्ये चांगला पाऊस असतो, भरपूर आर्द्रता असते, यामुळे या ठिकाणी त्याला सदाहरित अरण्य असे म्हणतात. उत्तर महाराष्ट्रामध्ये गाविलगड टेकड्यावरही अरण्ये आढळतात असं म्हणूया. आता ह्या वृक्षांच्या स्वरूपाकडे जाऊया. या वृक्षांचे स्वरूप आपण जर बघत आलो तर सह्याद्री पर्वतामधील वर उल्लेखलेल्या पावसाचे प्रमाण भरपूर असतं, तुलनात्मक दृष्ट्या मध्यम स्वरूपाचं तापमान असतं, दीर्घकाल पाऊस असतो, आर्द्रता असते. यामुळे या ठिकाणी सर्वसाधारणपणे या सर्व घटकांमुळे या ठिकाणी सदाहरित वृक्ष आपल्याला या ठिकाणी आढळत असतात. म्हणजे जांभा जमिनीच्या प्रभाव या वनस्पतींच्या वितरणावर झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अरण्यातील वृक्षांची फार मोठ्या प्रमाणात तोड करण्यात आली आहे आणि त्याचे लहान लहान पट्टे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आता या वृक्षाचे प्रकार आपण जर बघितलं तर या ठिकाणी कोणकोणत्या वृक्ष आढळून येतात तर उपोष्ण सदाहरित अरण्यामध्ये जांभूळ असेल, हिरडा असेल, त्यानंतर अंजन असेल, आंबा असेल, बेहड असेल, कारवी असेल, या प्रकारचे वृक्ष त्याचबरोबर खैर असेल, आवळा असेल, अशा प्रकारचे वृक्ष त्या ठिकाणी आढळतात असं आपल्याला म्हणावं लागेल. थोडक्यात या वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष त्या ठिकाणी आढळत असतात. या वृक्षांचं आर्थिक महत्त्व जर आपण जाणून घेतलं किंवा विचार केला तर अनेक वृक्षांचे आर्थिकदृष्ट्या उपयोग आहेत. म्हणजे महाबळेश्वर परिसरामध्ये असलेलं जावळीच्या खोऱ्यामध्ये शिवकालात म्हणजे अति घनदाट वनस्पती होत्या, त्यानंतर मात्र वनस्पतींची तोड मोठ्या प्रमाणात झाली असताना हिरडा वृक्षाचे चांगले मजबूत आहेत असे आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात या ठिकाणी असणाऱ्या अरण्याचे वैशिष्ट्य हे लाकूड मऊ आणि मध्यम स्वरूपाचं असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक लोकांना लाकडांना आर्थिक महत्त्व चांगलं असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वनाची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तोड केली जाते. आणि त्याचबरोबर या प्रदेशामध्ये सर्वात महत्त्वाचा मधुमाशी पालन व्यवसाय चालतो. त्या ठिकाणी असणाऱ्या औषधी वनस्पती असतील ह्या अरण्यामध्ये मोठ्या प्रमाणात सापडत असल्यामुळे त्या औषधी वनस्पती असताना विकल्या जातात. मध असेल, डिंक असेल, या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गोळा केल्या जातात. अशा प्रकारे उपोष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्यांमध्ये असणारी ही सदाहरित अरण्ये ही चांगल्या प्रकारे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. थोडक्यात हे उपोष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्य प्रदेश असेल, वृक्षांचे स्वरूप असेल, वृक्षांचे प्रकार असेल किंवा आर्थिक महत्त्व असेल हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अशा तऱ्हेने आपण ह्या वृक्षांचा उपयोग केला तर मधुमक्षी पालन किंवा लाकूड व्यवसाय असा लघु उद्योग या ठिकाणी आपण सुरू करू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील असणारे जे वनांचे प्रकार असतील या वनांचे प्रकाराचे वितरण किंवा महाराष्ट्रामध्ये असणारे 3 प्रकारांचे वितरण आपण आजच्या तासिकेला बघितले. त्यामध्ये उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य असेल, उष्णकटिबंधीय निमसदाहरित अरण्य असेल, उपोष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य असेल, यांची वैशिष्ट्य असेल, यांचा कोणत्या प्रदेशात येतात, कोणत्या प्रकारच्या वृक्षांचे स्वरूप असेल, कोणत्या प्रकारच्या त्या ठिकाणी असणाऱ्या वनस्पतींचे प्रकार आढळतात, ह्या वनस्पतींचे किंवा ह्या असणाऱ्या अरण्यांचं आर्थिक महत्त्व काय याचाही आपण आजच्या तासिकेला विचार केला. याविषयी कोणाच्या मनात काही प्रश्न, शंका निर्माण झाली असेल या ठिकाणी माझा ईमेल आयडी दिलाय, त्या ठिकाणी ईमेल करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढील तासिकेला आपण बघणार आहोत की उरलेले महाराष्ट्रातील असणाऱ्या वनांचे प्रकार, त्यामध्ये आर्द्र पानझडी अरण्य किंवा मोसमी अरण्य कशाला म्हणायचं, शुष्क पानझडी अरण्य म्हणजे काय किंवा उष्णकटिबंधीय अरण्य काटेरी वनस्पती कशाला म्हणायचं, या सर्वांचा आपण पुढील तासिकेला विचार करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.